नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत मटण आणि भात। झटपट असा होतो। मी कुकरमध्ये बनवला। जरी घरात कोण आजारी असेल तर त्याला बिना तिखटाचं जेवण द्यायचं असेल तर असा भात नक्कीच करून बघा। त्यासाठी मी घेतलेला आहे पाव किलो मटण। कुकर गरम करून त्यात थोडं तेल व तूप घालायचं। त्यानंतर अख्खे खडे मसाले घातलेत व एक कांदा चिरून घातलेला आहे, तो बघा असं परतून घेऊया। त्यानंतर आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट आहे ती सुद्धा परतून घेऊया। आपण व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घेतल्यानंतर एक चमचा हळद टाकायची आहे आणि हळदसुद्धा व्यवस्थित तेलात भाजून घ्यायची। हे बघा असं मस्तपैकी तेल सुटलं आहे। त्यानंतर मटण टाकलेलं आहे। मटणसुद्धा त्या तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊया आपण। अगदी सुंदर आणि झटपट असा आहे, ऑथेंटिक पद्धतीचा अळणी भात आहे, एकदा नक्कीच करून बघा। त्यानंतर मी ते बासमती तांदूळ घेतले आहे। या भातासाठी इंद्रायणी तांदूळ हा बेस्ट आहे, पण माझ्याकडे अवेलेबल नाही म्हणून मी बासमती तांदूळ घेतलेला आहे। त्यानंतर मी 1 ते 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे। त्यानंतर मी 6 ते 7 शिट्ट्या घेऊन हे बघा असा ओलसर असा मस्तपैकी आपला अळणी भात रेडी आहे। अगदी गरमागरम सर्व करायचा आणि गरमागरम खायचा। वरून थोडी तुपाची धार घालायची। नक्की